सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे. माझी स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? माझी स्क्रीन दिसत आहे का सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. आणि माझा आवाज पण क्लिअर येतोय. आज खूप पाऊस पडतोय, त्यामुळे नेटवर्कचा इश्यू झाला तर वेट, आई विल ज्वाइन विद द मोबाइल इंटरनेट. अदरवाइज अगर नहीं हो रहा है, फिर भी आपको आवाज वगैरह नहीं आ रही, तो वी विल कॅन्सल फॉर टुडे. ओके. तर आज आपण संभाषण घेणार आहोत आणि चित्रवर्णन. सी आज जे काही क्लास बद्दल डिस्कशन झालं त्यामध्ये असं ठरवण्यात आलंय की तुम्ही, दिस इज योर एडवांस क्लास नाउ, राइट? सो जो भी इम्पोर्टेंट चीजें थी पढ़ने के लिए, देन बोलने के लिए, आई हैव ऑलरेडी टॉट यू इन द प्रीवियस सेशन. तो नाउ व्हाट यू हैव टू डू, अभी आपको क्या करना है, प्रैक्टिस इज मस्ट. ओके. तो आपसे अकेले से नहीं होगी, सो दैट्स व्हाई आपने ये क्लास फिर से ज्वाइन किया, सो दैट आई कैन हेल्प यू, राइट? यस. सो इसके लिए, प्रैक्टिस के लिए हम अभी कन्वर्सेशन एंड रीडिंग पे ज्यादा जोर देंगे. यू कैन डू वन थिंग. सी, ये जो लैंग्वेज है मराठी, ये हमें भी लाइक एक एक जसं तुम्हाला मी शिकवलं, जैसे मैंने आपको सिखाया पहले मूळाक्षर, देन बाराखड़ी, एंड देन आई हैव स्टार्टेड टॉकिंग विथ यू. लेकिन मैंने आपको हर एक वर्ड का मीनिंग बताया, देन उन वर्ड को साथ साथ लेके हमने सेंटेंसेस बनाने सीखे. फिर मैंने आपको उसमें हिंदी और इंग्लिश में भी मीनिंग बताया. ऐसा नहीं होता यूजुअली मराठी सीखते वक्त. जब से हम मराठी सीख रहे हैं, लाइक फ्रॉम माई फर्स्ट स्टैंडर्ड आई एम लर्निंग मराठी, हमें कभी भी ये नहीं सिखाया गया कि ऐसा नहीं कि हमारे साथ कोई हिंदी भाषिक या फिर अलग लोग नहीं थे, अलग बच्चे नहीं थे, वो भी हमारे साथ थे. लेकिन हमारा जो पैटर्न है, अवर एजुकेशन सिस्टम इज लाइक के हमें कभी भी ऐसे नहीं बताया गया कि हाँ ये वर्ड कैसे बनाना है. दिस इज द वर्ड, आपको देखना है, पढ़ना है, समझना है, याद रखना है, एंड उसको फिर से यूज करना है. यही हम मेथड सीखते आए हैं. ओके. स्टिल आई एम ट्राइंग कि मैं आपको कुछ अलग तरीका दूं, एंड उस तरह से हमने बहुत सारे जो भी इम्पोर्टेंट चीजें थी वो भी कर ली है. सो व्हाट वी आर गोइंग टू डू इज, ओके, हम लोग आज से क्या करेंगे, मैं भी आपको एक एक लेसन मराठी का भेजूंगी जो कि आप पढ़ सकते हो, एंड उसमें से कोई डाउट है तो बाद में आप मुझसे पूछ सकते हो. ओके. किसी वर्ड का मीनिंग नहीं पता चला, एंड यू कैन गूगल देम ऑल्सो. फिर भी नहीं समझ रहा है तो यू कैन आस्क मी. और उससे क्या होगा कि आपके जो भी वर्ड्स है वो आपको समझ में आ रहेंगे. सी, नाउ एज आई एम टीचिंग टू यू के तब हम लोग क्या कर रहे हैं, मैं कुछ पार्ट सिलेक्ट कर रही हूँ एंड उतना ही आपको मिल रहा है. अगर आप पढ़ोगे खुद से तो आपको ये समझ में आ जाएगा कि बहुत सारी चीजें हैं, बहुत सारे मराठी शब्द आहेत, खूप मराठी शब्द आहेत, आणि मी प्रत्येक मराठी शब्द तुम्हाला शोधून नाही देऊ शकत. मला माहित नाही की तुम्हाला काय येतं आणि काय येत नाही, राईट? त्यामुळे मी प्रत्येक मराठी शब्द तुम्हाला शोधून देऊ शकत नाही. त्यासाठी व्हाट यू हैव टू डू इज, आपको रीडिंग करना बहुत जरूरी है. मैं प्रोवाइड करूंगी मटेरियल, आई विल प्रोवाइड यू द मटेरियल फ्रॉम फर्स्ट टू 10th. आई हैव ऑल द बुक्स फ्रॉम मराठी एंड इंग्लिश मीडियम. ओके, मराठी के बुक्स मेरे पास है. सो उसमें से हम एक एक लेसन सिलेक्ट करेंगे, मैं आपको भेजूंगी, आप पढ़िए. नो कुछ नए नए वर्ड सीखने मिलेंगे. एंड देन फिर भी अगर कुछ समझ में नहीं आ रहा है तो आप मुझे बताइए. एंड वन मोर थिंग यू कैन डू इज के पुस्तक वाचणं म्हणजे पूर्ण पुस्तकी भाषा. ओके. एकदम टिपिकल हाई लेवल मराठी तुम्ही पुस्तकात शिकणार. बट जो रेगुलर हम मराठी बोलते हैं उसमें कुछ इंग्लिश वर्ड्स आते हैं, कुछ हिंदी वर्ड्स आते हैं, ऑल द वर्ड्स वी आर यूजिंग, राइट? सो वो भी अपने सीखना बहुत जरूरी है, क्योंकि रेगुलरली आप एकदम टिपिकल टाइप नहीं बोल सकते. तो जो रेगुलर लैंग्वेज है जो हम लोग बात करते वक्त एक दूसरे से बोलते हैं, वो सीखने के लिए
आय एम गोइंग टू टीच यू. वो हम सीखते हे तुम्ही माझ्याशी त्याच भाषेत बोलता आणि मी पण तुमच्याशी बोलते त्या भाषेत. आपण एकदम पुस्तकात लिहिलेलं असतं तसं एकमेकांशी बोलत नाही, राईट? मग तुम्ही एक गोष्ट करू शकता, यू कॅन वॉच मराठी सिरियल्स और मराठी मूवी जिसमें इंग्लिश सबटाइटल्स हो. ओके. बहुत सारे टीवी सेट्स को ये फंक्शंस होते हैं कि उसमें इंग्लिश सबटाइटल दिखाए जाए, तो वो आप वो यूज कर सकते हो. आपने सुनना है मराठी, तुम्हाला ऐकायचं आहे मराठी आणि काही शब्द जे नाही समजणार ते सबटायटल मध्ये वाचून समजून घ्यायचे आहेत. ओके. तुम्ही मराठी बातम्या बघू शकता. यू कॅन वॉच मराठी न्यूज ऑल्सो. आय थिंक यू शुड गो फॉर मराठी मूवी. एक मराठी मूवी पहा तुम्ही. डाउनलोड करून पण पाहू शकता युट्यूबवर. युट्यूबवर जर पाहिलं तर तुम्हाला इंग्लिश सबटायटल्स पण पाहायला मिळतील. ओके. तर इफ यू वांट आई वुड सजेस्ट वन. मैं आपको सजेस्ट करूंगी एंड अदरवाइज आपको अगर कुछ पता है तो आप खुद से भी कर सकते हो. ओके. सो आज हम कन्वर्सेशन से शुरुआत करेंगे. सो वॉट एवर आई हैव टोल्ड यू नाउ, यू ऑल आर एग्री विद दिस? हम लोग इस सिस्टम से चलेंगे तो चलेगा आपको? व्हाट यू हैव टू डू इज आपने बहुत सारा स्टडी करना है. स्टडी मतलब आपने सिर्फ रीड करते रहना है जो भी मैं आपको भेजूंगी. ओके. जे काही मी तुम्हाला पाठवेन तुम्ही रीड करत राहायचं आहे आणि त्याने काय होणार आहे, तुम्हाला नवीन शब्द शिकायला मिळतील जे आतापर्यंत आपण नाही शिकलो. जे शब्द जुनेच असतील त्यांचा कसा वापर करायचा ते पण छानरित्या समजणार आहे. ओके. तर 5 स्टुडंट्स आर देअर. येस. Angel is also there ना. ओके. चलो. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज टॉपिक. आज आपण एक कन्व्हर्सेशन घेणार आहोत फॉर द नेक्स्ट. येस, आत्ताच मी तुम्हाला सांगते आपल्या नेटवर्कचा वगैरे काही इश्यू होण्याच्या आधी नेक्स्ट लेक्चरसाठी तुम्ही स्वतःचा टॉपिक निवडून एक कन्व्हर्सेशन बनवून ठेवायचा आहे. कन्वर्सेशन ऑफ 2 पीपल ओनली. उसमें सिर्फ 2 लोग होने चाहिए. टॉपिक यू आर गोइंग टू सिलेक्ट एंड एटलीस्ट वो कन्वर्सेशन यहाँ पे 5 मिनट तक आपको बोलना है. ओके, अंडरस्टूड? जैसे कि हमने लास्ट टाइम किया था, तो आई डोंट रिमेम्बर कि मैंने आपको कौन से टॉपिक दिए थे. आपको याद होगा तो वो टॉपिक अभी आप नहीं लेंगे, आप दूसरा टॉपिक लेंगे. ओके. यस. बट आपका कन्वर्सेशन क्लास में आप जब पढ़ोगे तो 5 मिनट्स तक तो रहना. ओके. इथे एक कन्व्हर्सेशन आहे, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे. ओके. फोन केलेला आहे आणि तिथे काही विचारपूस चालू आहे. तर आपण बघूया. तुम्ही बघू शकता की इथे इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे, लाईक ट्रान्सलेशन आहे आणि जसं आपण प्रोनाउन्सिएशन म्हणतो ते पण दिलेलं आहे. ओके. प्रोनाउन्सिएशनची आता काही गरज नाही बिकॉज तुम्हाला खूप छान वाचता येत आहे आणि बोलता पण येत आहे. फक्त काही शब्द अडले तर इंग्लिश बाजूला आहे. ओके. येस. मी फक्त मराठी वाचणार आणि तुम्ही पण फक्त मराठी वाचणार आहात जेव्हा मी तुमच्या पेअर करणार आहे. लाइक एवरी टाइम हम लोग पेयर करेंगे और पेयर करते वक्त एक बार जो पर्सन पढ़ेगा वो दूसरी बार अल्टर करके पढ़ेगा. ओके. लाइक एवरी टाइम वी डू. हॅलो. हॅलो. मी कौशिक बोलतोय. हां, बोला. हा जोशांचा नंबर आहे का? बघा असं मराठीत बोलतात हां. हा फोन जोशांकडे लागलाय का? जोशांकडे म्हणजे जोशांचा म्हणजे त्यांचं सरनेम जोशी आहे. उनका सरनेम जोशी है. इसलिए ऐसे बोला गया है कि हा जोशांचा नंबर आहे का? क्या ये जोशी का नंबर है? ओके, लाइक दैट. जोशांचं घर ना? मला वैभव जोशी यांच्याशी बोलायचं होतं. द सेकंड पर्सन इज ते आता घरात नाहीयेत. फर्स्ट. कधी येतील परत? सेकंड. संध्याकाळी येतील. सेकंड. काही काम होतं का?
फर्स्ट, हो, त्यांना एक निरोप द्यायचा होता. सेकंड, मला सांगा, मी त्यांना सांगतो आल्यावर. फर्स्ट, ठीक आहे, त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता. सेकंड, कुठे आहे? फर्स्ट, पार्कमध्ये. सेकंड, बरं. सेकंड, 1 मिनिट थांबा, दाराची बेल वाजते, मी दार उघडतो. वाजते वाजते बोलते वक्त ऐसे लिखा गया, आपने लिखते वक्त ऐसा नहीं करना है. वाजते किंवा वाजतेय. ओके, बहुतेक वैभवच आला असेल. फर्स्ट पर्सन, बोला कुलकर्णी साहेब, कसे आहात? सेकंड, मी मजेत, तुम्ही कसे आहात? फर्स्ट, मी पण मजेत, बोला काय काम होतं? सेकंड, विशेष काही नाही, मीटिंग बद्दल सांगायचं होतं. फर्स्ट, मला कळलं त्याबद्दल, राजवाडे भेटले होते मला, ते बोलले. राजवाडे इज ऑल्सो सरनेम यहाँ पे यूज किया गया है. फर्स्ट, बरं झालं. सेकंड, ठीक आहे, उद्या भेटू. हो, भेटूया. सो जो जस्ट अ सेकंड. ओके, सो जो भी रीड करेगा, फर्स्ट पर्सन, यहाँ पे कलर से डिफरेंशिएट किया गया है. फर्स्ट पर्सन व्हाइट, सेकंड पर्सन येलो. ओके, कन्व्हर्सेशन समजलंय? एका व्यक्तीला विचारण्यासाठी जोशी यांच्या घरामध्ये कौशिकने फोन केलाय आणि तो वैभव यांना विचारतोय आणि वैभव त्यावेळी घरात नाही, त्यामुळे त्यांच्या घरात असणारं कोणीतरी व्यक्ती कौशिक सोबत बोलत आहे आणि ते मीटिंग बद्दल सांगत आहेत. ओके, त्यांच्या क्लबची मीटिंग आहे, पार्क मध्ये आहे, ते सांगत आहेत. त्यावेळीच वैभव तिथे येतो, त्यामुळे सेकंड इथे 3 पर्सन आहेत. ओके, सो डू वन थिंग, जो येलो रीड करेगा वो येलो पूरा रीड करे और जो व्हाइट रीड करेगा वो पूरे कन्वर्सेशन खत्म होने तक सिर्फ व्हाइट ही रीड करे. Okay, so Angel and me will be first. Yes, Angel. Yes, miss. Okay. Hello. You are going to read yellow one. Huh? Yes, miss. Hello. मी कौशिक बोलतोय. हा बोला. हा जोशांचा नंबर आहे ना? जोशांचं घर ना? हो. मला वैभव जोशी यांच्याशी बोलायचं होतं. ते आता घरात नाहीयेत. कधी येतील परत? संध्याकाळी येतील. काही काम होतं का? हो, त्यांना एक निरोप द्यायचा होता. मला सांगा, मी त्यांना सांगतो आल्यावर. ठीक आहे, त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता. कुठे आहे? पार्क मध्ये. बरं. 1 मिनिट थांबा, दाराची बेल वाजते, मी दार उघडतो. बहुतेक. मिस, व्हॉट इज द मीनिंग ऑफ बहुतेक? You can say in your on your left hand side, probably. Yes, miss. Probably. Yes, miss. Probably. Okay. Yes. ओके मिस. बहुतेक वैभवचं आलं असेल. बहुतेक वैभवच वैभवच. आला असेल. ओके, बोला कुलकर्णी साहेब, कसे आहात? मी मजेत, तुम्ही कसे आहात? मी पण मजेत, बोला काय काम होतं? विशेष काय नाही, मीटिंग बद्दल सांगायचं होतं.
मला कळलं त्याबद्दल. राजवाडे भेटले होते मला. ते बोलले. बरं झालं. ठीक आहे, भेटू उद्या. हो, भेटूया. Okay, now you will read the white one. हॅलो, हॅलो. मी कौशिक बोलतोय. हा, बोला. हा, जोशांचा नंबर आहे ना? जोशांचं घर ना? हो. मला वैभव जोशी याच्याशी बोलायचं होतं. होतं. ते आता घरात नाहीयेत. कधी येतील परत? संध्याकाळी येतील. काही काम होतं का? हो, त्यांना एक निरोप द्यायची होता. द्यायचा होता. द्यायचा होता. मला सांगा. येस, मला सांगा. मी त्यांना सांगतो आल्यावर. ठीक आहे. त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता. कुठे आहे? पार्कमध्ये. बरं. 1 मिनिट थांबा. दाराची बेल वाजते. मी दार उघडतो. बहुतेक वैभवच आला असेल. बोला कुलकर्णी साहेब, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. बोला, काय काम होतं? विशेष काही नाही. मीटिंग बद्दल सांगायचं होतं. मला कळलं त्याबद्दल राजवाडे भेटले. भेटले होते मला. ते बोलले. बरं झालं. ठीक आहे, भेटू उद्या. हो, भेटूया. ओके, हो. एव्हरीवन येस. अंडरस्टूड? Okay, Angel, very good. Now, Ramanji and Pradipta ji. हॅलो. हॅलो. मी कौशिक बोलतोय. हा, बोला. या जोशियाचा नंबर आहे ना? You only. जोशियाचे घर ना? हो. मला वैभव जोशी याच्याशी बोलायचे होतं. ते आता घरात नाहीयेत. कधी येतील परत? संध्याकाळी येतील. आता काही काम होतं का? हो, त्यांना एक निरोप द्यायचा होता. मला सांगा, मी त्यांना सांगतो आल्यावर. ठीक आहे. त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता. कुठे आहे? पार्कमध्ये. बरं. 1 मिनिट थांबा. दाराची बेल वाजते. मी दार उघडतो. बहुतेक वैभवच आला असेल. बोला कुलकर्णी साहेब, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. बोला, काय काम होतं. काय काम होतं? बोला, काय काम होतं? विशेष काही नाही. मीटिंग बद्दल सांगायचं होतं. मला कळलं त्याबद्दल. राजवाडे भेटले होते मला. ते बोलले. बरं झालं. ठीक आहे, भेटू उद्या. हो, भेटूया. Okay, very good. Next, Mosmi ji and Naidu ji. मॅडम, Wait. No. रिव्हर्स. Yes. Sorry. Yes. हॅलो. हॅलो. मी कौशिक बोलतो. बोला. हा जोशांचा नंबर आहे ना? जोशांचे घर ना? हो. मला वैभव जोशी यांच्याशी बोलायचं होतं. ते आता घरात नाहीयेत. कधी येतील परत? संध्याकाळी येतील. काही काम होतं का?
हो त्यांना एक निरोप द्यायचा होता. मला सांगा, मी त्यांना सांगतो आल्यावर. ठीक आहे, त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता कुठे आहे? पार्कमध्ये. बरं, 1 मिनिट थांबा, दाराची बेल वाजते. मी दार उघडतो. बहुतेक वैभवच आला. ते वैभवच आला असेल. बहुतेक वैभवच आला असेल. हो, छान. बोला कुलकर्णी साहेब, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. बोला, काय काम होतं? विशेष काही नाही, मीटिंग बद्दल सांगायचं होतं. मला कळलं त्याबद्दल. राजवाडे भेटले होते मला, ते बोलले. बरं झालं. ठीक आहे, भेटू उद्या. हो, भेटूया. Yes, good. Next, Mosmiji and Naidoji, please पढ़िए. हॅलो, हॅलो. मी कौशिक बोलतोय. हा बोला. हा जोसांचा नंबर आहे ना? जोसांचं घर ना? हो. मला वैभव जोशी यांच्याशी बोलायचं होतं. ते आता घरात नाहीत. कधी येतील परत? संध्याकाळी येतील. काही काम Yes, होतं का? Naidoji. हो, त्यांना एक निरोप द्यायचा होता. मला सांगा, मी त्यांना सांगतो आल्यावर. ठीक आहे, त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता कुठे आहे? पार्कमध्ये. बरं, 1 मिनिट थांबा, दाराची बेल वाजते. मी दार उघडतो. बहुतेक वैभवचा आला असेल. बोला कुलकर्णी साहेब, कसे आहेत? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. बोला, काही काम होतं? विशेष काही नाही, मीटिंग बद्दल सांगायचं होतं. मला कळलं त्याबद्दल. राजवाडे भेटले होते मला, ते बोलले. बरं झाला. ठीक आहे, भेटू उद्या. हो, भेटूया. वेरी गुड. ऐसे लग रहा है कि सच में फोन पे बात हो रही है. वेरी गुड. यस, नाउ रेड इट अगेन. हॅलो, हॅलो. मी कौशिक बोलते. हो, बोला. हा जोशांचा नंबर आहे ना? जोशांचं घर ना? हो, मला वैभव जोशी यांची बोलायचं होता. ते आता घरात नाहीयेत. कधी येतील परत? संध्याकाळी येतील. काही काम होतं का? हो, त्यांना एक निरोप द्यायचा होता. मला सांगा, मी त्यांनी सांगतो आल्यावर. मी त्यांना ठीक आहे, त्यांना सांग. ठीक आहे, त्यांना सांगा उद्या क्लबची मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता हे आहे. पार्कमध्ये. बरं, 1 मिनिट थांबा, दाराची बेल वाजते. मी दार उघडतो. बहुतेक वैभवचा आला असेल. बोला कुलकर्णी साहेब, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. बोला, काय काम होतं? विशेष काही नाही, मीटिंग बद्दल सांगायचं होतं. मला कळलं त्याबद्दल. राजावाडे भेटले होते मला, ते बोलले. बरं झाले. ठीक आहे, भेटू उद्या. हो, भेटू. येस, व्हेरी गुड. सगळ्यांना कन्व्हर्सेशन समजलं आहे नीट? कुणाला काही समजलं नाही, एखादा शब्द मिनिंग बी
लेफ्ट साइड में लिखा गया है, सो आई डोंट थिंक के एनी प्रॉब्लम, नोबडी हैज एनी इशू, राइट? ओके, सो आपके टॉपिक्स जो भी आप डिसाइड करोगे उस नो नीड कि आपको मुझे पहले बताने हैं, नो नीड, आप डायरेक्टली क्लास में प्रेझेंट कर सकते हो. ओके, जे काही टॉपिक तुम्ही सिलेक्ट कराल तुमच्या कन्व्हर्सेशनसाठी तुम्हाला डायरेक्ट क्लासमध्ये प्रेझेंट करायचं आहे. लिहिलेलं असेल, ग्रुपवर पोस्ट करायचं नाही. ओके, कोणीही ग्रुपवर पोस्ट करणार नाही. दिस इज युअर होमवर्क, बट डू नॉट पोस्ट इट ऑन ग्रुप. कोणी ग्रुपवर पोस्ट करू नका. जर कोणाचं टॉपिक डबल झालं तरी इट्स फाइन. लाइक कोई रिपीट हो रहा है, लाइक रमन जी एंड मौसमी जी का टॉपिक सेम हो रहा है, तो इट्स फाइन, वो हमें पता चलेगा ऑन द स्पॉट. ओके, बट कोई भी पोस्ट नहीं करेगा. एंड जो भी टॉपिक आपको अच्छा लगे, जिस पे आप ज्यादा से ज्यादा लिख सकते हो, असा टॉपिक जो तुम्हाला आवडेल, ज्यावर तुम्ही जास्तीत जास्त आणि चांगलं लिहू शकाल, आणि 2 व्यक्तींमधलं कन्व्हर्सेशन तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, ना आज तुम्हाला या चित्राचं वर्णन करायचं आहे. ओके, यामध्ये काही डाउट असेल तर अम्ब्रेला, छत्री. ओके, और ये जो बूढ़ा आदमी लेके जा रहा है सिर के ऊपर, मराठी मध्ये त्याला इरले असं म्हणतात, इरली, इरली. लेकिन आप कुछ भी वर्ड जो आप प्रेफर करते हो, जैसे असं बोलू शकता तुम्ही की पावसापासून पावसामध्ये भिजण्यापासून वाचण्यासाठी एका म्हाताऱ्या माणसाने डोक्यावर एक कपडा घेतला आहे. ओके, लाईक दिस, व्हॉट एव्हर यू प्रिफर यू कॅन से. तर आपण सुरुवात करूया. तुम्ही थोडा वेळ पिक्चर बघू शकता. आप सेंटेंसेस ट्राई कर सकते हो बनाना. यू कैन सी द पिक्चर and then write your name in the chat box. Who will go first? आता मागचं पूर्ण वर्ष तुम्ही चित्रवर्णन केलंय, त्यामुळे थोडं सेंटेन्सेस तुमचे थोडे छान प्रकारे फ्रेम केलेले पाहिजेत. ओके, प्लीज ट्राय टू डू सो. Okay, write your names in the chat box. Angel, you are in which standard? Miss Angel? 7th. 7th. Or state board only, na? Yes, Miss SSC. Okay, so आपके 4th, 3rd standard में you must have done this, right? No, Miss, I don't चित्रवर्णन. think. Chitravarna, yes, Miss, I had, but topic same, I don't remember. Yes, I am not like topic same नहीं, लेकिन आपने चित्रवर्णन तो किया होगा ना? 3rd, 4th standard. That books only I am using over here. Yes, Miss, I have it from 5th only. Marathi. No, Miss, Chitravarna and all. 3rd and 4th, all I had
Barakhadi and all beginning. Okay, fine. Okay. Yes, Ramanji has written his name. So, Ramanji, as I was expecting, very good. Let's start with you. Is it visible clearly? हो चित्र मॅडम. तुम्हाला नीट दिसतंय का? हो मॅडम. ओके, सांग, बोला. चित्र पावसाचं आलंय, पावसाचं आहे. चित्रामध्ये एक एक मुडा छत्री घेत आहे. एक मुडा बॅग, मुलगा एक मुलगा स्कूल बॅग डोक्यावर, डोक्यावर घेत आहे. एक हा, ओके. चित्रामध्ये एक वृद्ध पुरुष पावसात काही कपडे डोक्यावर घेत आहे. हा, ओके. दोन मुली आणि एक मुलगा छत्री घेत आहे. चित्रामध्ये 3 बैल पण दिसत आहे. चित्रामध्ये काही वृक्ष दिसत आहे. आणि एक मुलगा आणि एक मुलगी पाण्यात खेळत आहे. हा, चित्रामध्ये एक मुलगी रेनकोट घालून चालताना दिसत आहे. घालताना चालून दिसत आहे. हा, एक मुलगा पण दिसत आहे. एक मुलगा दिसत आहे, पण तो त्याच्याकडे छत्री नाहीये. त्याच्याकडे छत्री नाही त्यामुळे तो पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. हा, दोन मुलगे पावसात नाही बघत आहे. दोन दिस यू आर टेलिंग. ओके, दोन व्यक्ती पावसात भिजू नये म्हणून घराजवळ उभे आहेत. ओके. आपण त्याला आडोशाला उभे आहेत असं म्हणतो. आडोशा, कोई भी लाइक क्या बोलते हैं उसको, कोई भी छप्पर वगैरह देख के हम नीचे भीगे नहीं, इसके लिए एक सिक्योरिटी के जैसे खड़े रहते, तो सिक्युअर रहने के लिए, तो त्याला म्हणायचं आडोशाला. दोन व्यक्ती आडोशाला उभे आहेत. दोन व्यक्ती आडोशाला उभे आहे. येस, ओके, डन. हो मॅडम. ओके, थोड़ा लिखना ट्राई कीजिए उसके ऊपर. ओके, सबका होने तक आप लिखिए. हो मॅडम. ओके, मौसमी जी प्लीज. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही चेंजेस करू शकता, त्यामुळे पहिल्यांदा लिहा. हे चित्र एक पावसाळा दिवसचा आहे. रस्त्यावर पाणी भरले. विद्यार्थी शाळेत फिरत होते. एक व्यक्ती आपला डोक्यावर एक इडली घालून जात आहे. दोन व्यक्ती पावसाळा वाचणे घरीपासून
उभा होते. दोन व्यक्ती पावसात भिजू नये म्हणून आडोशाला उभे आहेत. आरुसाला उभे आहेत. एक मुलगा एक मुलगी पाण्यात खेळत होते. एक मुलगी रेनकोट घालून चालते. चालत आहे किंवा चालते. चालते. चित्रामध्ये 3 गाय दिसत आहेत. आता बघा आपल्याला गाय आहे की बैल आहे माहित नाही. ओके त्यामुळे कॅटल ये वर्ड है तो हम गुरे बोलायचं. चित्रामध्ये गुरे दिसत आहे. जैसे रमन जी ने बैल कहा, आपने गाय कहा. सो इसके लिए हम एक वर्ड यूज करेंगे कॅटल, जो त्याला मराठीमध्ये गुरे म्हणतात. चित्रामध्ये गुरे दिसत आहेत. चित्रामध्ये गुरे दिसत आहेत. हम्म. 3 मुली एक छत्रीमध्ये पावसाच्या पावसापासून वाचण्यासाठी उभ्या आहेत. बचण्यासाठी उभे आहे. काही व्यक्ती बिना छत्री ओके, चालत होते. ओके. होते आपण वापरतो भूतकाळासाठी, जो हो चुका आहे. सो इथे लिहिताना तुम्ही आहे लिहायचं आहे, कारण आता तुम्ही बघताय इट्स प्रेझेंट. ओके. ओके. एंजल. येस मिस. हे चित्र पावसाळ्याचा दिवस आहे. ह्याच्यात मला खूप झाडे दिसत आहे. त्याच्यावर खूप पक्ष्या आहे. इथे एक झाड दिसत आहे ज्यावर पक्षी बसले आहेत. ओके. ओके मिस. येस मिस. इथे खूप विद्यार्थी दिसत आहे जे शाळेतून घरी जाते. वेरी गुड. इसने एंजल ने बहुत अच्छी तरह से कैप्चर किया है की ते घरी जात आहेत. म्हणून शाळा सुटलेली आहे. ओके. शाळा सुटलेली आहेत आणि तेव्हाच पाऊस आला आणि मुले घरी जाताना पावसात भिजत आहेत. ओके. येस एंजल, कंटिन्यू. येस मिस. इथे मला 3 बैल दिसत आहे. एक मुलं रेनकोट घालून घरी जाते. एक मुलगी रेनकोट घालून घरी जाते. दोन मुले पावसात कागदाच्या होड्या. This one you are saying, right? They are selling paper boats in the water. So you can say 2 मुले कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडत आहेत. 2 मुले कागदाचं होड बनवून पाण्यात सोडत आहेत. येस मिस. 3 मुली एक छत्र्यात वापरतात. मुली. येस. What is this old man having? मराठीमध्ये आपण त्याला इरली म्हणतो. इरली.
यू कॅन से एक म्हातारा व्यक्ती आपल्या नातवांसोबत डोक्यावर इरली घेऊन जाताना दिसत आहे. ओके मिस. एक वृद्ध व्यक्ती आपल्या नातवांसोबत डोक्यावर इरली घेऊन जाताना दिसत आहे. ओके, दे आर द ग्रँड चिल्ड्रन, यू कॅन सी. Yes, miss. येस. And miss, what about there is one person over there, he's getting wet in the rain. How can I form a sentence on that? दिस वन. Yes, miss. ओके, आपण असं बोलू शकतो, एका व्यक्तीकडे छत्री नाही आहे, त्यामुळे तो पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. यू कैन सी वो कुछ ऐसे छुपने की कोशिश कर रहा है, तो हम बोल सकते कि एका व्यक्तीकडे छत्री नाहीये, त्यामुळे तो पावसापासून वाचण्याचा किंवा भिजण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. Okay, ओके. miss. ओके, Yes, miss. डन. ओके, गुड. नेक्स्ट. येस, नायडू जी, प्लीज. विल यू? येस मॅडम. हा. हा, येस मॅडम. हे चित्रपट पावसा दिवसचा आहे. चित्रकार सुंदर रंग वापरले आहे. चित्रपटमध्ये चांगला पाऊस पडत दिसत आहे. पडत आहे, पाऊस पडताना दिसत आहे. चित्रपटमध्ये एक झाडावर अनेक चित्रपट नाही, पक्षी दिसत आहे. चित्रपट. येस, बेटा, चित्रपट इज चित्र. मूवी. चित्र. हा. ओके, चित्र. ओके मॅडम. हा. म्हणून एक वृद्ध व्यक्ती नातू प्रसाद इरली डोक्यावर घेतला आहे. नंतर चित्रमध्ये घोडे दिसत आहे. एक विद्यार्थी रेनकोट घेतला आहे. रेनकोट घालून जात आहे. रेनकोट घालून जात आहे. मुले पाणीवर खेळत आहे. पाण्यात खेळत आहेत. येस मॅडम. पाण्यात खेळत आहेत. पाण्यात खेळत आहे. येस. मुली स्कूल वरून घरी चालत आहे. शाळेतून घरी जात आहेत. घरी जात आहे. ओके मॅडम. येस, गुड. प्रदीप्ता जी, प्लीज. हे एक पावसाळ्यातील रस्त्याचे चित्र आहे. खूप मुसळधार पाऊस पडत आहे. व्हेरी गुड. अच्छा, रस्त्यावर पाणी आहे. अनेक व्यक्ती आहेत. काही लोकांकडे डोके कव्हर करण्यासाठी काहीही नाही. काही विद्यार्थी गुड. ओके, डोके झाकण्यासाठी बोलू शकता तुम्ही. झाकण्यासाठी. ओके.
काही विद्यार्थी छत्र्या उघडल्या. एक वृद्ध माणूस किरली वापरत आहे. तो त्याच्या गुरेसह जात आहे. मुले पानाचे गुच्छ घेऊन डोके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हेरी गुड. एका मुलीने रेनकोट घातलेला आहे. 2 मुले कागदी होडीने पाण्यात खेळत आहेत. एक मुलगा त्याच्या डोक्यावर दप्तर धरून आहे. येस. ओके, डन. ओके. व्हेरी गुड. खूप छान. आता एकदा सगळ्यांनी ऐका आणि तुम्ही लिहिताना हे चेंजेस करू शकता. हे ह्या चित्रात पावसाळ्यातील एक दिवस दाखवला गेला आहे. चित्रात पाहून असं दिसतंय की मुलांची शाळा सुटली आहे आणि मुले घरी जायला निघाली आहेत. कुणी छत्र्या उघडून चालत आहे, तर एक मुलगा ज्याच्याकडे छत्री नाही, तो आपलं दप्तर डोक्यावर घेऊन धावत चालला आहे. काही लोक पावसाचा आनंद घेत आहेत, तर काही लोक पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रामध्ये एक मोठं झाड दिसतंय, ज्यावर पक्षी बसलेले आहेत. जी मुले पावसाचा आनंद घेत आहेत, ते आपल्या घराबाहेर येऊन कागदाच्या छान होड्या बनवून पाण्यात सोडत आहेत. काही शाळेतून जाणारी मुले छत्री उघडून, तर काही रेनकोट घालून जाताना दिसत आहेत. एक वृद्ध व्यक्ती पण रस्त्याने चालताना दिसत आहे, ज्याच्या सोबत आपली गुरे आणि नातवंड आहेत. त्या वृद्ध व्यक्तीने पावसापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर इरले घेतलेलं आहे आणि त्याच्या नातवंडांकडे छत्री किंवा रेनकोट काहीही नाही. त्यामुळे ते पावसापासून वाचण्यासाठी झाडाच्या पानांचा वापर करत आहेत. ओके, अंडरस्टूड? ये चेंजेस जैसे कि मैंने अभी बताया आपको, जे मी सांगितलं ते तुम्ही बोलू शकता. ओके, समजलंय सगळ्यांना हे चित्रवर्णन? मी पाठवणार आहे, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे लिहा. ओके. आता एक अजून गोष्ट, आता सध्या पाऊस पडतोय, तेव्हा तुम्हाला तुमच्या जे क्लासमेट्स आहेत, सगळे कलिग्स आहेत तुमच्या आत्ताचे मराठी क्लासचे, त्यांना सांगायचं आहे की काळजी घ्या. मग ते काळजी घेण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मराठीतून सांगणार, ते आता बोलून दाखवायचंय मला. कोण बोलणार? पावसात बाहेर जातात, लाईक एंजल आहे आपल्यासोबत, तर एंजल रोज स्कूलला जाते, मग तिला तुम्ही काय सांगणार? सम पीपल आर गोइंग टू ऑफिस, मग त्यांना तुम्ही काय सांगणार? लाईक काही तुमचे कलिग आहेत, तर तुम्ही पावसामध्ये कशी काळजी घ्यायला सांगणार, ते मराठीमधून बोलून दाखवायचं आहे. एनीवन इज इंटरेस्टेड? आई एम गोना हेल्प यू. अगर आप बोलोगे तो प्लीज डू ट्राई. ऐसे ही हमें बोलना सीखना होगा. सी लाइक मैं हमेशा आपको कुछ कंडीशन देती हूँ, तो आप 5-10 मिनट लेके उस पे बोलते हो, उस पे बात करते हो. सो दिस इज नॉट गोइंग टू हैपन ना. आपके सामने अगर कोई मराठी भाषिक व्यक्ति आए, तो वो जो बोलेगा आप 5-10 मिनट सर्च करके उसके बाद उससे नहीं बात करोगे, आपको ऑन द स्पॉट उससे बात करनी है. सो प्लीज. ओके, मी सांगू का एकदा? ओके, आय विल टेल. तुम्ही पाहत आहात की आता सध्या खूप पाऊस पडत आहे मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, आणि 14 जुलै आणि 15 जुलै हवामान खात्याने अतिवृष्टी, हेवी रेनफॉल्स, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. पावसामध्ये बाहेर जाताना
जर तुम्ही बसचा वापर करत असाल तर त्यामध्ये नीट जा. शाळेच्या मुलांनी जर खूप पाऊस पडत असेल आणि तुमच्या शाळेची परवानगी असेल तर शाळेत जाणे टाळा. जेव्हा ऑफिसला जाणाऱ्या लोकांनी पण पावसाच्या वेळी जे चालत जात असतील त्यांनी रस्त्यावरचे खड्डे बघून चालायचं आहे. पाणी खूप भरल्यामुळे आपल्या वाहन खड्ड्यामध्ये जाऊ शकतं किंवा आपला पाय जाऊ शकतो. आपण पडू शकतो. त्यामुळे खूप लक्ष देऊन अ, पावसाच्या पावसाच्या दिवसात खूप काळजीपूर्वक राहायचं आहे. पावसात भिजून आजार होऊ नये याची पण काळजी घ्यायची आहे. तुमच्या सोबत रोज छत्री किंवा रेनकोट ठेवायचा आहे. आणि जरी तुम्ही भिजलात आणि तुम्हाला काही लक्षणं जाणवली, सर्दी, खोकला तर लगेचच डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. ओके. आता कोणी सांगणार का? कोणी बोलणार? येस, एनीवन? ओके. मग हा पण टॉपिक एक तुम्ही ऍड करायचा आहे. जर तुम्हाला वेळेची गरज आहे तर आप लोग ये भी टॉपिक अपने नेक्स्ट लेक्चर के लिए प्रिपेयर करेंगे. पावसामध्ये पावसामध्ये ऑफिसला जाणाऱ्या आणि स्कूलला जाणाऱ्या तुमच्या क्लासमेट्सला तुम्ही काळजी घ्यायला कशा प्रकारे सांगणार हे सुद्धा तुमच्या नेक्स्ट लेक्चरला मला तुमच्याकडून हवंय. ओके. ओके एव्हरीवन. समजलंय सगळ्यांना? ओके. ओके, मग आज आपण इथेच थांबूया. आजच्यासाठी एवढंच होतं. इथेच थांबूया आपण सगळ्यांनी आणि खरंच सगळ्यांनी खूप काळजी घ्या. काही लोक ऑफिस गोईंग आहेत. एंजल इज शाळेत जाते. एंजल शी इज स्कूल गोईंग. सो प्लीज सगळ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे. एंजल आज छुट्टी थी? यस मिस, लेकिन ऑनलाइन क्लास था. एंड व्हाट अबाउट टुमारो? स्टिल ऑनलाइन क्लास इज देयर. ओके, ओनली ऑनलाइन ना? इट्स फाइन. अगर ऑनलाइन है तो ठीक है, यस. लेकिन अगर बहुत ज्यादा बहुत बारिश है तो इट्स नेसेसरी कि स्कूल बंद हो, सो दैट कोई भी जो अननेसेसरी थिंग्स है वो अवॉइड हो जाए. ओके. ओके, सो एवरीवन, yes, please take care. You can leave the class now. Bye bye. थैंक यू मिस. शुभ रात्रि. वेलकम. शुभ रात्रि.